नमस्कार विद्यार्थी मित्रों, काल आपण नागरिकत्व ह्या टॉपिकला सुरुवात केली होती. नागरिकत्व ह्या टॉपिक मध्ये आपण काही गोष्टी ज्या इम्पॉर्टंट होत्या, जे संविधानाच्या दृष्टीतून महत्वाच्या होत्या, त्या काल आपण समजून घेतल्या. त्यामध्ये आपण काय बघितलं तर आपण त्यामध्ये परिचय बघितला आणि घटनात्मक ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी बघितल्या. आता आपल्याला काय बघायचं आहे तर आता आपण बघणार आहोत 1955चा कायदा, जो अत्यंत महत्वाचा आहे. आयोगाने जे काही आयोगाचे प्रश्न कंबाईन परीक्षेसाठी विचारलेले आहे ते सर्व प्रश्न या टॉपिक वरती प्रश्न. 1955चा नागरिकत्वाचा कायदा, आयोगाने याच टॉपिकला अतिशय जास्त महत्व दिलेलं आहे. म्हणून मित्रो, हा जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत ते केवळ संविधान लागू झालं त्यावेळेला ज्या तरतुदी होत्या किंवा त्यावेळेला नागरिकत्व मिळवण्यासाठी ज्या काही गोष्टी, ज्या काही बाबी गरजेच्या होत्या त्यावर तो सर्व तरतुदी संविधानामध्ये दिलेल्या आहेत. पण नंतरच्या काळामध्ये, संविधान लागू झाल्यानंतरच्या काळामध्ये जे काही नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी ज्या काही गोष्टी, ज्या काही बाबी गरजेच्या आहेत त्या संबंधीच्या सर्व तरतुदी संसदेने 1955चा कायदा बनवून केल्या. तर चला मित्रो, आता आपण हा इम्पॉर्टंट टॉपिक बघू. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रो, आपण याला समजून घेतलं पाहिजे. याचं अत्यंत जास्त महत्व आपल्या पेपरमध्ये आहे. बघा मित्रो, 1955चा भारतीय नागरिकत्व अधिनियम, 1955 अनुच्छेद, इथं चुकून टाईप झालेला आहे, या गोष्टीला थोडं इग्नोर करा. अनुच्छेद 11 मध्ये मी आपल्याला सांगितलं, अनुच्छेद 11 मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला. अनुच्छेद 11 मध्ये सांगितलेलं आहे की भारतीय नागरिकत्वासंबंधी तरतुदी करण्याचा अधिकार संसदेला आहे. संसद कायदा करून भारतीय नागरिकत्वासंबंधी तरतुदी करणार आहे. या अगोदर मित्रो, मला असं वाटतं की आपण 2 मिनिटात सुरुवातीला रिव्हिजन केलं पाहिजे की सगळ्यात पहिला प्रश्न आणि उत्तर आपण मीच सांगतो, मीच उत्तर देतो, तेच आपलं रिव्हिजन समजा. की विदेशींना, जे विदेशी नागरिक आहेत, विदेशी नागरिकांना कोणते मूलभूत अधिकार नाही आहेत. तर कलम 15, 16, 19, 29 आणि 30. कलम 5 मध्ये काय सांगितलेलं आहे की संविधान लागू होतानाचे नागरिकत्व. कलम 6 काय म्हणते तर पाकिस्तान मधून भारतात येणारे नागरिक, त्यांना मिळणार नागरिकत्व. तर त्याच्यासाठी काय, 6 महिने वास्तव्य, 6 महिने वास्तव्य आणि 19 जुलै 1948 ला जे परमिट आलं ते परमिट घेणे, ह्या बाबी कंपल्सरी आहेत. कलम 7 मध्ये काय सांगितलेलं आहे तर कलम 7 मध्ये सांगितलेलं आहे, भारतातून तो व्यक्ती पाकिस्तानात गेला, पाकिस्तान मधून परत भारतात आला तर त्या व्यक्तीने जर त्याने हे मायग्रेशन त्या व्यक्तीने हे मायग्रेशन जर 1 मार्च 1947 च्या नंतर केलं असेल, जर 1947 च्या आधी केलं असेल तर त्या व्यक्तीला परमिट घेण्याची आवश्यकता नाही. पण जर त्या व्यक्तीने हे मायग्रेशन जर 1947 च्या नंतर केलं असेल तर त्याला परमिट घेणे कंपल्सरी आहे आणि त्याने 6 महिने भारतात वास्तव्य केले पाहिजे. वास्तव्य. कलम 8 काय सांगते की संविधान लागू होताना बाहेर देशात जे कोणी नागरिक आहेत, बाहेर देशातील जे लोक आहेत त्यांनी, म्हणजे बाहेर देशातील म्हणजे भारताचे नागरिक जे बाहेर देशात आहेत त्यांनी त्या ठिकाणच्या दूतावासात नोंद करावी. कलम 9 काय सांगते तर कलम सांगते नागरिकत्व स्वेच्छेने नाकारले
जर एखाद्या व्यक्तीने आपलं नागरिकत्व जर स्वेच्छेने नाकारले तर त्याचं नागरिकत्व रद्द होते. कलम 10 काय म्हणते, तर संविधान लागू होताना जे लोक देशाचे नागरिक आहेत, संविधान लागू करताना देशाचे नागरिक जे असतील ते नागरिक म्हणून कायम राहतील आणि हे संसदेच्या अधीन तरतूद आहे. संसदेच्या अधीन तरतूद आहे. आणि कलम 11 काय सांगते, तर संसद नागरिकत्वासाठी कायदा करेल. संसद कायदा करेल कशासाठी? नागरिकत्वासाठी. संसद नागरिकत्वासाठी कायदा करेल आणि त्यानुसार संविधान लागू झाल्यानंतर व्यक्तीला नागरिकत्व भेटेल. आता इथं आपल्यासाठी अत्यंत महत्वाची अशी बाब म्हणजे काय, तर आपण यातील या 1955 ज्या कायदा आहे, या 1955 कायद्यातील सर्व तरतुदी थोडक्यात समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि पेपरसाठी हाच टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे मित्र. कालच्या टॉपिक मध्ये म्हणजे काल आपण ज्या तरतुदी बघितल्या, थोड्या कन्सेप्ट समजून घेतल्या, जाणून घेतल्या, त्यामध्ये जास्त वेळ गेला. पण आता आपण लवकरात लवकर हा कायदा संपू, कारण आयोगाने बरेच वर्ष झाले याच्यावरती प्रश्न विचारलेले नाही. मित्र, अनुच्छेद 11 नुसार नागरिकत्वासाठी कायदा करण्यासाठी संसद कायदा करू शकते. अनुच्छेद 11 नुसार काय संविधानात काय तरतूद आहे की अनुच्छेद 11 नुसार संसद नागरिकत्वासंबंधी कायदा करू शकते. 26 जानेवारी 1950 नंतर नागरिकत्व देणे किंवा घेणे यासाठी हा कायदा तयार केला गेला. यासाठी 5 प्रकारे नागरिकत्व दिले जाते. या कायद्यानुसार 5 पद्धतीने नागरिकत्व मिळते, तर 3 पद्धतीने नाकारले जाते. 3 पद्धतीने नागरिकत्व जाऊ शकते ते आपण बघूया. या कायद्यामध्ये 1955 ला हा कायदा आलेला आहे. 1955 नंतर यामध्ये 1957 ला पहिली दुरुस्ती झाली, 1957 नंतर 1960 मध्ये, 1985 मध्ये, 1986 मध्ये, 1992 मध्ये, त्यानंतर 2003 मध्ये, 2005 मध्ये, 2015 मध्ये आणि 2019 म्हणजे आपल्याला माहिती आहे की CAA हा जो कायदा आला होता त्यावेळेला 2019 ची तरतूद केल्या गेली. अशी एकूण 9 वेळा या कायद्यामध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. नागरिकत्व मिळवण्यासाठी की कोणकोणत्या 5 गोष्टीची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला सांगितलं की या कायद्यानुसार 5 बाबीनुसार नागरिकत्व भेटते. तर नेमक्या त्या 5 बाबी कोणत्या? तर पहिलं आहे जन्माने, आपण ज्याला म्हणतो जन्मता, ज्याला आपण म्हणतो बाय बर्थ. दुसरी कोणती बाब आहे? वंशतः, ज्याला आपण काय म्हणतो बाय डिसेंट. तिसरी कोणती बाब आहे? नोंदणीकरण, ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो, नोंदणीकरण. चौथी कोणती बाब आहे? तर त्याला आपण देशीकरण म्हणतो, की आपण या ठिकाणी राहिलं 11 वर्ष, 14 वर्षाची क्रायटेरिया ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या पद्धतीने. आणि 5वं जे नागरिकत्व मिळवण्याचा भाग आहे तर ते अधिग्रहणाने. आता ह्या 5 बाबी आपण समजून घेऊया कशा पद्धतीने आपण हे नागरिकत्व मिळवू शकतो. तर पहिलं आहे जन्मतः. तर बाय बर्थ म्हणजे जन्मतः एखाद्या व्यक्तीला कसं नागरिकत्व मिळते. जन्मतः नागरिकत्व मिळवणे. आपल्याला माहिती आहे मित्र की संविधानामध्ये, मी वारंवार ही गोष्ट रिपीट करत आहे कारण मुलं अजूनही कन्फ्युज असतात की त्या संविधानातील जी तरतूद आहे की भारताचा नागरिक कोण असेल, काय असेल, पण ती संविधान ज्या वेळेला लागू झालं त्यावेळेची तरतूद आहे. त्याच्यानंतर कशी झालं, काही लोकांना असं वाटते की कलम 5 नुसारच आपल्याला आपल्या देशाचं नागरिकत्व मिळालेलं आहे. पण त्यावेळेला जे लोक किंवा जे नागरिक भारताचे होते त्यानुसार त्यांना नागरिकत्व मिळालं, आपल्याला नागरिकत्व आपल्या वडिलांना. कारण 1950च्या अगोदरचे आपले वडील तर नसतीलच, पण जे लोकांना नागरिकत्व आता आहे ते नागरिकत्व आपल्या 1955च्या कायद्यानुसार आहे. ज्या लोकांचा जन्म 1950च्या अगोदरचा आहे त्यांचं नागरिकत्व हे संविधानाच्या तरतुदीनुसार भेटलेलं आहे. मित्र, जन्मता नागरिकत्व 1955च्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की 26 जानेवारी 1955 नंतर भारतात जन्माला येणारा
प्रत्येक व्यक्ती हा भारताचा नागरिक आहे। बघा 1955 ला हा कायदा आला, त्यामध्ये सांगितलेलं आहे की 26 जानेवारी 1950 नंतर देशात जन्मणारा 26 जानेवारी 1950 ला जन्मणारा व्यक्ती हा नागरिक आहे। कोण आहे? नागरिक आहे। त्या व्यतिरिक्त पुढे काय सांगितलेलं आहे? पुढे 1987 ला यामध्ये थोडे बदल केले। त्यामध्ये पहिली तरतूद हे बघा की 26 जानेवारी 1950 ला देशात जन्मणारा प्रत्येक व्यक्ती हा भारताचा नागरिक आहे। त्यानंतर 1 जुलै 1987 ला यामध्ये थोडी सुधारणा केली। आपण बघितलं की 1986 बदल झाले, त्यानुसार काय सांगितलेलं आहे की 1987 ला दुरुस्ती केल्यानंतर असं सांगितलं की त्या जो जन्म आता इथपासून पुढे जो व्यक्ती भारतात जन्म घेणार आहे त्या व्यक्तीचे माता किंवा पिता या दोघांपैकी माता किंवा पिता हे दोघे भारतीय नागरिक असावे। माता किंवा पित्यापैकी एक भारतीय असावा। माता किंवा पिता यापैकी एक जण भारतीय असावा। याच्यामध्ये 3 प्रोव्हिजन्स आहेत। पहिले प्रोव्हिजन काय सांगते की 26 जानेवारी 1950 च्या नंतर देशात जन्मणारा प्रत्येक व्यक्ती हा भारताचा नागरिक असेल। 1987 ला 1 जुलै 1987 ला त्यामध्ये बदल केला। बदल करून सांगितलं की जन्मणाऱ्या व्यक्तीचे आई किंवा वडील दोघांपैकी एक व्यक्ती हा भारताचा नागरिक असला पाहिजे। 3 नंबरचा पॉइंट काय की 3 डिसेंबर 2004 या दिवसापासून असा बदल करण्यात आला की माता पिता दोन्ही भारतीय असावे किंवा एक भारतीय असेल तर दुसरा अवैध प्रवासी नसावा। मित्रो, अवैध प्रवासी ही संकल्पना आपल्या ध्यानात असली पाहिजे। अवैध प्रवासी म्हणजे की त्याला व्हिसा न घेता तो भारताच्या सीमेमध्ये आलेला आहे, भारताच्या सीमेत तो राहतोय। जर तो व्हिसा घेऊन भारतात राहत असेल, जर त्याचा व्हिसा व्हॅलिड आणि जर व्हिसाची जर डेट निघून गेली असेल, जर तो पासपोर्ट संपल्यानंतरही जर भारतामध्ये राहत असेल तर तोही अवैध आहे। काही लोक आपल्याला माहित आहे की सध्या रोहिंग्याचा प्रश्न आहे, काही आपल्या देशामध्ये रोहिंग्या असो किंवा पाकिस्तानी असतात, ते येतात भारतामध्ये राहतात, ते भारतामध्ये त्यांना नागरिकत्व नाही किंवा त्यांचा व्हिसा नाही। हे लोक ज्या पद्धतीने देशामध्ये राहतात, जे लोक राहतात ज्यांच्याकडे नागरिकत्व किंवा व्हिसा नाहीये, ते प्रत्येक व्यक्ती हा अवैध आहे, कारण त्याच्याकडे तसा कुठल्याही प्रकारचा पुरावा नाहीये। बघा की 3 डिसेंबर तिसरी तरतूद त्यामध्ये 3 डिसेंबर 2004 पुन्हा बदल केला की बालकाचे माता पिता दोन्ही भारतीय असावे किंवा त्यापैकी एक जर भारतीय असेल तर दुसरा अवैध प्रवासी नसावा, तरच त्या बालकाला भारताचे नागरिकत्व मिळेल। मित्रो, हे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार जन्मतः नागरिकत्व त्याच व्यक्तीला भेटेल। 1955 ला कायदा आला आणि जन्मतः नागरिकत्व काय भेटते तर 26 जानेवारी 1950 नंतर भारतात जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती 26 जानेवारी 1950 नंतर भारतात जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती भारतीय नागरिक असेल। 1 जुलै 1987 ला बदल करून सांगितलं की आता इथून पासून पुढे जे जन्माला येतील भारतात बालक, त्या बालकाचे आई किंवा वडील दोघांपैकी एक भारतीय नागरिक असावा। तिसरे बदल 2004 ला केल्या गेली। 3 डिसेंबर 2004 ला असं सांगितलं की त्या मुलाचे, त्या बालकाचे आई वडील दोघे भारतीय नागरिक असावे किंवा एक जरी असला तरी दुसरा अवैध प्रवासी नसावा, म्हणजे रेफ्युजी नसावा किंवा अवैध मार्गाने त्यांना भारतामध्ये घुसखोरी किंवा मग भारतात तो राहू नये, तरच त्या बालकाला भारताचं नागरिकत्व मिळेल। मित्रो, खूप सोप्या पद्धतीने हे 5 जे टर्म आहे ते आपल्या ध्यानातच राहत नाही, मला हे 100% माहिती आहे, पण मी अतिशय मोकळं करून आपल्याला सांगत आहे की जास्त ध्यानात ठेवायचं नाही। आणि याच्यावरच आयोगाने जवळ मला असं वाटतं की 2015चा प्रश्न हा याच्यावरच आलेला होता, जो STI परीक्षेत विचारलेला होता की जन्मतः नागरिकत्व कसं भेटते। आता हे पहिली बाब बघितली आपण ना, आता आपण दुसरी बाब बघू की दुसरं कोणतं वैशिष्ट्य आहे की ज्यानुसार नागरिकत्व भेटते। दुसरं वैशिष्ट्य काय तर वंशतः। आता वंश म्हणजे काय की एखादा व्यक्ती आहे, हे तुम्ही या, हे तुमचे वडील आहेत,
हे तुमचे आजोबा आहेत, हे तुमची आई, हे तुमची आजी. ह्यांच्या मार्फत जर तुम्हाला भारताचं नागरिकत्व ह्या लोकांपैकी हे तुमचे वंशाचे लोक आहेत, म्हणजे तुम्ही त्यांचे वंशज आहात, तुम्ही त्यांचे वंशज आहात, हे तुमचे पूर्वज आहेत. त्या माध्यमातून वंशतः तुम्हाला कसं पद्धतीने नागरिकत्व भेटेल या संबंधीच्या तरतुदी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. बघा, कायदा निर्मितीच्या वेळी अशी तरतूद होती की एखाद्या बालकाचा जन्म परदेशात झाला पण त्याचे वडील भारतीय असतील तर त्या बालकाला भारताचे नागरिकत्व मिळेल. आता या जन्मता केल्यानंतर आता वंशता हे काय पद्धत आहे हे आपल्याला प्रश्न पडू शकते. तर बघा मित्र, जन्मता वंशता याच्यामध्ये असा फरक आहे की भारताच्या प्रदेशामध्ये जन्म घेणारा व्यक्ती, वंशता म्हणजे की जो व्यक्ती भारतात जन्म घेतो, विदेशात जन्म घेतो, वंशताचा अर्थ काय, विदेशात जन्माला येतो पण त्याच्या आई वडिलांपैकी एक किंवा आता पुढे तरतुदी दिले जातात की एक किंवा दोन किंवा दोघंही, अशा तरतुदी ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते वंशज आहे. पण जन्मता म्हणजे त्याचा जन्मच भारतात झालेला आहे आणि वंशजा म्हणजे त्याचे आई वडील भारताचे नागरिक असून सुद्धा त्या व्यक्तीचा जन्म बाहेर देशात झालेला आहे तर ती व्यक्ती वंशता भारतीय नागरिक बनते. आता जन्म परदेशात झाला पण त्याचे वडील भारतीय असतील तर त्या बालकाला भारताचे नागरिकत्व मिळेल. ज्या वेळेला 1955 ला कायदा आला तर 1955 ची काय तरतूद होती, 1955 ला सांगितलं की 1955च्या जर 26 जानेवारी 1950 नंतर जर एखाद्या व्यक्तीचे केवळ वडील, आईचा या ठिकाणी समावेश नाही, वंशतामध्ये वडिलांचा समावेश आहे, आईचा समावेश नाही, की वडील हा व्यक्ती आहे, बघा हा व्यक्ती आहे, हे तुम्ही जर तुमचे आई वडील जर तुमचा जन्म बाहेर देशामध्ये झाला, जर तुमचे वडील हे जर भारतात जन्मले असतील, म्हणजे ही तरतूद कधीची आहे 26 जानेवारी 1950 पासून, म्हणजे 1955 ला जो कायदा केला तिथे डेट हे टाकली होती की 26 जानेवारी 1950 ला जो व्यक्ती भारतात जन्मला, 26 जानेवारी 1950 ला च्या नंतर जो व्यक्ती भारतात जन्मेल त्याचे वडील हे 26 जानेवारी 1950 ला जो व्यक्ती भारताच्या बाहेर जन्माला आले असेल, जर त्याचे वडील केवळ वडील हेच भारताचे नागरिक असतील तर त्या मुलाला, त्या बालकाला भारताचं नागरिकत्व भेटेल. त्याच्यामध्ये 10 डिसेंबर, बघा डेट ध्यानात ठेवा, 10 डिसेंबर 1992 ला बदल केला आणि बदल करून काय सांगितलं की विदेशात जन्म घेतले. आता हे तुम्ही व्यक्ती आहे, पहिले आधीची तरतूद होती की केवळ तुमचे हे जे वडील आहेत, तुम्ही आणि हे तुमचे जे वडील आहेत हे वडीलच भारताचे नागरिक असले पाहिजे. पण 1992 ला काय सांगितलं की तुम्ही जर तुमचे आई वडील दोघांपैकी, ही आई आणि हे वडील या दोघांपैकी एकही व्यक्ती जर भारताचा नागरिक असेल तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व मिळू शकते. हे तुम्ही व्यक्ती आहे. आई सुरुवातीला कायद्याला त्यावेळेला होतं की फक्त वडील, 1992 ला बदल करून आई वडिलांपैकी एक अशी तरतूद करण्यात आली. नंतर 3 डिसेंबर 2004 ला बदल करून असं सांगितलं की एका वर्षात भारतात त्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन करावे. जर उशीर झाला तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जर उशीर झाला तर ते केंद्र सरकारची परवानगी घेऊ शकतात. बघा तिसरी तरतूद काय म्हणते की आता तुमच्या आई वडिलांपैकी एक जण जर भारतीय नागरिक असेल, तुमचा जन्म बाहेर देशामध्ये झाला आणि आई वडिलांपैकी एक जण जर भारताचा नागरिक असेल तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. पण जन्म झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन त्या दूतावासामध्ये करणं विसरून गेले, तुमच्या जन्माचं जर रजिस्ट्रेशन त्या देशाच्या दूतावासात झालंच नाही तर तुम्हाला भारताचं नागरिकत्व कसं मिळेल. तर जर उशिरी झाला तर केंद्र सरकारची परवानगी घेऊन, म्हणजे आता ते काही केंद्र सरकारशी सरळ फोन करून बोलणार नाही, ते एम्बॅसी मध्येच ते परमिशन घेतील, दूतावासातच परमिशन घेतील की आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर केंद्र सरकारने जर परवानगी दिली, केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी जर परवानगी दिली तर त्या बाळाला भारताचं नागरिकत्व मिळू शकते. जर आता हा व्यक्ती, जर तुमचा जन्म जर बाहेर देशात झाला, तुमच्या आई वडिलांपैकी एक जण भारतीय आहे तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व नोंदणी म्हणजे त्या एम्बॅसी मध्ये रजिस्ट्रेशन करून भेटू शकते. पण आता तुमच्याकडे 2 देशाचे नागरिकत्व, कारण तुम्ही भारताचे नागरिकत्व स्वीकारले कारण तुम्ही नोंद तशी केलेली आहे, आता तुम्ही त्या देशामध्ये राहायला तर मग त्या देशाचं नागरिकत्व तुम्हाला मिळू शकते. जर बालकाला अशा 2 देशाचे नागरिकत्व मिळालं असेल तर तो व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर, तो समजदार झाल्यानंतर, समजूत झाल्यानंतर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व ज्या वेळेला तो सोडणार
ज्या वेळेला तुम्ही त्या दुसऱ्या देशाचं नागरिकत्व, तुम्ही ज्या वेळेला अज्ञान आहे त्यावेळेला तुमच्याकडे 2 देशाचं नागरिकत्व असू शकते. ज्या वेळेला तुम्ही सज्ञान असाल त्यावेळेला जर तुम्ही त्या दुसऱ्या देशाचं नागरिकत्व सोडलं तरच तुम्हाला भारताचं नागरिकत्व भेटू शकते. आता आपण वंशतामध्ये काय बघितलं की एक कायदा ज्या वेळेला आला त्यावेळेला तुमचे केवळ वडील, तुमचे वडील जर भारताचे नागरिक असतील तरच तुम्हाला भारताचं नागरिकत्व भेटू शकते. ही झाली पहिली तरतूद. दुसरं, 10 डिसेंबर 1992 ला काय सांगितलं की वडील आणि आई या दोघांपैकी कोणी जरी एक भारताचा नागरिक असलं तरीही तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळू शकते. त्यानंतर 3 डिसेंबर 2004 ला बदल करून काय सांगितलं की तुमचा जन्म झाला आणि तुमचं रजिस्ट्रेशन करणं जर विसरले घाई गडबडीत तर त्यावेळेला तुम्ही म्हणजे तुमचे जे आई वडील आहेत केंद्र सरकारची परवानगी घेऊन रजिस्ट्रेशनची डेट वाढवून तुमचं रजिस्ट्रेशन होऊन तुम्ही भारताचं नागरिकत्व मिळू शकता. पण यामध्ये एक नोट दिलेली आहे. ती नोट अशी आहे की तुम्ही ज्या वेळेला अज्ञान असता त्यावेळेला तुमच्याकडे 2 देशाचं नागरिकत्व असू शकते, पण जेव्हा तुम्ही सज्ञान असाल त्यावेळेला तुम्हाला त्या दुसऱ्या देशाचं नागरिकत्व सोडल्याशिवाय भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. ही झाली दुसरी पद्धत. आता हे आपण रिवाइज केलं. आता तिसरी बाब काय की नोंदणी झाली. नोंदणी ज्याला आपण म्हणतो बाय रजिस्ट्रेशन. नोंदणी काय सांगते, जर PIO, पहिले PIO ही संकल्पना समजून घ्या. PIO ही संकल्पना अशी आहे की जर तुमचे आई वडील आजी आजोबा कोणी एक जर भारताचं नागरिक आधी होतं पण नंतर त्यांनी भारताचं नागरिकत्व सोडलं ते इतर देशात गेले. जर तुम्हाला आता PIO तर सगळ्यात पहिले, आता या शब्दातच सगळं घेत आपलं पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन ही संकल्पना ध्यानात ठेवा. काय पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे की असा व्यक्ती की ज्याचं ओरिजिन हे भारतामध्ये आहे. इथंच तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. कारण PIO OCI ह्या संकल्पना पुढे आपल्याला येते त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये आणि PIO OCI ह्याच्यामध्ये खेळण्यापेक्षा ते शब्द ध्यानात ठेवा की पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, जो व्यक्ती ज्याची ओरिजिन इंडियामध्ये आहे असा तो व्यक्ती तो म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. आता याचा अर्थ काय तर तुम्ही तुमचे वडील किंवा तुमचे आजी आजोबा यापैकी जर कोणीही आधी भारताचं नागरिक होतं म्हणजे तुम्ही सोडून द्या, तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा, आई वडील किंवा आजी आजोबा यांच्यापैकी जर कोणी भारताचं नागरिक होतं, जर तुम्हाला आता असं वाटलं की त्यांनी नागरिकत्व सोडून ते इतर ठिकाणी स्थायिक झाले, जर तुम्हाला वाटलं की परत आपल्याला भारताचं नागरिकत्व स्वीकारलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर भारताचं परत नागरिकत्व नोंदणीकरण ही कन्सेप्ट फक्त PIO ह्या लोकांसाठीच असते. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन या लोकांसाठीच ही नोंदणीकरणाची कन्सेप्ट आहे. ही संकल्पना किंवा मग ही जी फॅसिलिटी आहे ही फॅसिलिटी त्याच लोकांसाठी आहे. तर ते PIO लोक ज्या वेळेला भारतामध्ये त्यांना नागरिकत्व पाहिजे असेल त्यासाठी काय, आता इथं सगळ्यात पहिले ध्यानात ठेवा की त्या व्यक्तीने 7 वर्ष भारतीय नागरिकत्व भारतामध्ये 7 वर्ष भारतात वास्तव्य केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, 7 वर्ष वास्तव्य केलं पाहिजे. या 7 वर्षामध्ये 6 वर्ष त्याने कसंही वास्तव्य केलं तरी चालते. म्हणजे मागे पुढे काही दिवस आला निघून गेला, 6 वर्षामध्ये तू आला, काही काळासाठी त्याच्या देशात गेला, परत भारतात आला, परत त्या देशात निघून गेला. पण ज्या वेळेला त्याने अर्ज केलं त्यावेळेला जे लगतचं 1 वर्ष आहे, म्हणजे तुम्ही जर आज रजिस्ट्रेशन केलं तर इथून पासून मागचं जे 1 वर्ष आहे त्यावेळेला तुम्ही कंटिन्यू 1 वर्ष फक्त भारतातच असले पाहिजे. त्या 1 वर्षामध्ये तुम्ही भारताच्या बाहेर कंटिन्यू 1 वर्ष केवळ भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. म्हणजे भारतातच तुमचं वास्तव्य असलं पाहिजे तरच तुम्हाला भारतीय नागरिकत्व भेटू शकेल. आणि ही जी 7 वर्षाची तरतूद आहे, ही 7 वर्ष तुम्हाला जर भारतात राहायचं आहे तर 7 वर्ष हे तुम्ही 8 वर्षात कंप्लीट केले पाहिजेत. इथं बघा, इथं खरा मुद्दा आहे. आपल्याला पुस्तकामध्ये किंवा शिकवताना 8 वर्ष ही संकल्पना, हा जो आकडा आहे हा जनरली दाखवला जात नाही किंवा आपल्याला सांगितलं जात नाही, पण 8 वर्ष ही तरतूद आहे. आता काय
की जो व्यक्ती ज्याच्या आई वडील आजी आजोबा पहिले भारताचे नागरिक होते, त्यांनी भारताचं नागरिकत्व सोडलं किंवा मग तुमचा जन्म बाहेर झाला, तुम्ही भारताचं नागरिकत्व घेतलं नाही, तर तुम्हाला ते इंडियन ओरिजिन चे तुम्ही वारसदार असल्यामुळे, मूळ भारतीय असलेल्या व्यक्तीचे तुम्ही वारसदार असल्यामुळे तुम्हाला भारताचं नागरिकत्व पाहिजे असलं तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, तर तुम्ही 8 वर्ष भारतात वास्तव्य करायचं. 8 वर्षामध्ये तुम्ही 6 वर्ष मागे पुढे तरी केलं तरी चालेल, म्हणजे भारतात आलं किंवा परत त्या देशात गेलं असं मागे पुढे तरी झालं तरी चालते. पण जे लगतच 1 वर्ष आहे, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही नोंदणीसाठी अर्ज करता त्या दिवशी तिथून पासून 1 वर्ष आधी तुमचं कंटिन्यू भारतामध्ये वास्तव्य असलं पाहिजे, तरच तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळू शकते. ही इतकी साधी कन्सेप्ट आहे. लग्नानंतर या पद्धतीने नागरिक बनणाऱ्या व्यक्तीचे नाबालिक मुलंही नागरिक बनतील. आता आपल्याला आपल्या देशामध्ये एक उदाहरण सांगायचं झालं तर सोनिया गांधी. सोनिया गांधीचं आपण उदाहरण या ठिकाणी ध्यानात ठेवा की त्यांचे जे पती आहेत राजीव गांधी हे भारताचे नागरिक होते. त्या भारतामध्ये आल्या. त्या भारतामध्ये आल्यानंतर 8 वर्ष राहिल्या. 8 वर्षामधील 6 वर्ष त्या भारतामध्ये होत्या, पण कंटिन्यू येणं जाणं, म्हणजे दिवस तुमचे 6 वर्ष भरले पाहिजे तर तुम्ही आले काय गेले काय असं चालते, पण तुमचे 6 वर्ष कंटिन्यू आणि 1 वर्ष सलग तुम्ही भारतात नागरिक असले, भारतात वास्तव्य तुमचं असलं पाहिजे. म्हणजे 8 वर्षामध्ये कंटिन्युअस, म्हणजे 8 वर्षामध्ये 7 वर्ष तुम्ही भारतात राहिले पाहिजे. मित्र, समजलं की कन्फ्युज झालं ते मला माहित नाही, मला वाटतं कन्फ्युजच झालं आता. मी परत सांगतो की बघा, 8 वर्ष ध्यानात ठेवा, 8 वर्षामध्ये 7 वर्ष तुम्ही भारतात राहिले पाहिजे. जर आपण 365 वर्षाचा एक दिवस या हिशोबाने जर या पद्धतीने जर हिशोब केला तर 7 वर्षाचे जितके काही होऊ शकतात तितके दिवस, जर समजा आपण जितके काही दिवस होतात तितके दिवस तुम्ही भारतात 7 वर्ष भारतात तुम्ही राहिलं पाहिजे. पण 7 वर्षामध्ये, या 8 वर्षामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे की 6 वर्ष तुम्ही मागे पुढे जरी झाले तरी चालते. पण जे लगतच 1 वर्ष आहे, जे रिसेंटली तुम्ही अर्ज केला तेव्हापासूनच आधीचं जे 1 वर्ष आहे, तेव्हा तुम्ही कंटिन्यू भारतात तुमचं वास्तव्य असलं पाहिजे. तुम्ही भारतातून बाहेर नाही गेले तरच तुम्हाला ते नागरिकत्व गेले. ही 7 वर्षाची कंडिशन तुम्ही 8 वर्षात कंप्लीट करावी असं या मध्ये सांगितलेलं आहे. लग्नानंतर या पद्धतीने नागरिक बनणाऱ्या व्यक्तीचे नाबालिक मुलंही भारताचे नागरिक बनतात. जर तुम्ही भारताचं नागरिकत्व जर धारण केलं तर तुमचे जे नाबालिक अज्ञान मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा भारताचं नागरिकत्व भेटून जाईल. पण ज्या वेळेला ते समजदार होतील ते स्वतः निर्णय घेऊन शकतात की त्यांना भारताचं नागरिक राहावं किंवा न राहावं. पण या ठिकाणी परत एक गोष्ट आहे की ह्यांना शपथ घेणे कंपल्सरी आहे. शपथ घेणे या ठिकाणी कंपल्सरी आहे. आणि शपथ कशाची आहे तर राष्ट्रनिष्ठेची शपथ तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागते. आणि तुम्हाला संविधानाबाबत सुद्धा शपथ घ्यावी लागते. त्याच वेळेला तुम्हाला हे नागरिकत्व मिळू शकते. नोंदणीकरणाचं नागरिकत्व समजलं मित्र. आता पुढे आपला जो चौथा प्रकार आहे नागरिकत्व मिळवण्याचा, तो आहे देशीकरण, म्हणजे ज्याला म्हणतो आपण बाय नॅचरलायझेशन. आता जे विदेशी नागरिक आहेत त्यांनी आता जे आपलं नोंदणीकरण बघितलं आपण ते PIO साठी होतं. देशीकरण हे करण्यासाठी आहे की विदेशी नागरिकांना जर भारतामध्ये जर तुम्ही अदनान सामीचा या ठिकाणी ध्यानात ठेवा. नोंदणीकरण म्हणजे नोंदणी, रजिस्ट्रेशन. आपल्याला माहित आहे की रजिस्ट्रेशन CAA संबंधी रजिस्ट्रेशन करायचं होतं, तर त्या संबंधी सोनिया गांधीचा विरोध होता, त्यामुळे त्यांचं नोंदणीनेच भारतात रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि अदनान सामी हे भारत पाकिस्तान देशीकरण, तो देश वेगळा झाला म्हणून देशीकरणाने त्यांचा भारतामध्ये बाय नॅचरलायझेशन समावेश झालेला आहे. विदेशींना नागरिकत्व देण्यासंबंधी हे देशीकरणाची नॅचरलायझेशनची पद्धत आहे. त्याच देशातील नागरिकांना नागरिकत्व मिळू शकते. याच्यामध्ये पहिली कंडिशन काय की ज्या देशात भारतीयांना परमिशन आहे, ज्या देशात भारतीयांना नागरिक बनू शकतात, भारतीय नागरिक बनू शकतात, केवळ त्यांनाच भारतामध्ये नागरिकत्व मिळू शकते. ज्या व्यक्तीने नागरिकत्वासाठी अर्ज केला त्याने 14 वर्षामध्ये 11 वर्ष भारतात वास्तव्य केलं पाहिजे. आणि सलग म्हणजे जे लगतचे
1 वर्ष आहे त्यामध्ये कंटिन्यू त्याने देशातच असलं पाहिजे. बघा मागे कसं होतं, आपण तुलना केली तर मागे हा आकडा होता 8 वर्षाचा. 8 वर्ष त्या व्यक्तीने भारतात असलंच पाहिजे. 8 वर्षापासून तो व्यक्ती भारतात असलाच पाहिजे. या 8 वर्षामध्ये त्याने 7 वर्ष भारताचा नागरिक असलंच पाहिजे. या 7 वर्षामध्ये 6 वर्ष मागे पुढे झालं तरी चालते, पण कंटिन्यू 1 वर्ष त्या व्यक्तीने भारताचा नागरिक असलं पाहिजे. असं आपण नोंदणीकरणाद्वारे बघितलं. पण देशीकरण काय सांगते की 14 वर्ष नागरिकत्व, 14 वर्ष त्याने भारतात राहावं आणि 11 वर्ष त्याने भारताचा नागरिक असला पाहिजे. पण या 11 वर्षामध्ये 12 महिने सलग तो भारताचा नागरिक असला पाहिजे. त्याची वर्तणूक काय, वर्तणुकीचा प्रश्न आहे. त्याची वर्तणूक ही चांगली असावी. त्याला 8व्या अनुसूचीतील, हे बघा हे महत्वाचं आहे, 8व्या शेड्यूल मधील एक भाषा मिनिमम यायलाच हवी. एक भाषा त्याला यावी तर हे नागरिकत्व भेटेल. त्याने आधीच्या देशाचं नागरिकत्व सोडावं. आधीच्या देशाचं नागरिकत्व सोडावं तरच त्याला हे नागरिकत्व भेटू शकेल. त्याने संविधानावर आस्था ठेवावी आणि जर एखादा व्यक्ती विज्ञान, कला, साहित्य, मानव विकास, दर्शन, विदेश या क्षेत्रात चांगले कार्य केलं असेल तर त्याला नागरिकत्वावरील बाबी किंवा त्याला एखादा मुद्दा बाजूला ठेवू नये. म्हणजे वरील ज्या काही प्रोव्हिजन सांगितलेलं आहे की त्याने भारताचा, ज्या देशाचा नागरिक आहे त्या देशात भारताला परमिशन असावी, त्याने 18 वर्ष भारतात 14 वर्षामध्ये वास्तव्य असावं, 8व्या सूचीतील एक भाषा त्याला यावी, त्याने संविधानावर आस्था ठेवावी, या बाबी बाजूला ठेवून सुद्धा त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळू शकते. या गोष्टी बाजूला ठेवून सुद्धा त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व भेटू शकते. मित्रो, सीए जो कायदा आहे, कोणता, CAA, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, हा जो कायदा हा देशीकरणासाठी आलेला आहे. सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट हा जो कायदा हा देशीकरणासाठीच आलेला आहे. कारण आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, यामध्ये जे मायनॉरिटी आहेत, अल्पसंख्याक आहेत, म्हणजे त्या देशातील मायनॉरिटी, आपल्या देशातील मायनॉरिटी नाही तर त्या देशातील मायनॉरिटी, जे 6 धर्म त्यामध्ये समाविष्ट होतात, हिंदू, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन, ह्या लोकांना भारतामध्ये नागरिकत्व देण्यासाठी ही तरतूद करण्यात आली होती. कारण त्यावेळेला 5 वर्ष, इथं 11 वर्षाची तरतूद आहे, 14 वर्षामध्ये 11 वर्ष त्याने भारतात नागरिक म्हणून राहिलं पाहिजे. पण त्यांच्यासाठी 5 वर्ष तरतूद ठेवली गेली की 2014ला भारतात आलेला व्यक्ती हा 2019 मध्ये भारतीय नागरिक बनणार होता. तर ही गोष्ट बघा मित्र, देशीकरणासाठी काय की ज्या देशाचा नागरिक भारतात आलेला आहे त्याला त्या देशामध्ये भारतीयांना नागरिकत्व बनण्याची संधी असावी, ते भारतीय नागरिक बनू शकावे. 14 वर्षामध्ये 11 वर्ष आणि त्या 11 वर्षामध्ये 12 महिने सलग तो भारताचा नागरिक राहिला पाहिजे, म्हणजे भारतात वास्तव्य त्याने केलं पाहिजे. त्याची वर्तणूक चांगली असावी. 8व्या सूचीतील एक भाषा त्याला यावी. त्याने आधीच्या देशाचे नागरिकत्व सोडावे आणि त्याने संविधानाला आस्था ठेवावी. जर विज्ञान, कला, साहित्य, मानव विकास, दर्शन, विदेश या बाबतीमध्ये जर त्याने चांगलं त्याची जर इतर क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी बजावली असेल तर सरकार ह्या सर्व बाबी बाजूला ठेवून, म्हणजे वरील जे तरतुदी होत्या त्या बाजूला ठेवून त्या व्यक्तीला नागरिकत्व देऊ शकते. मित्रो, पुढे काय सांगितलेलं आहे तर अधिग्रहण बाय इनकॉर्पोरेशन. आता 5वा प्रकार काय, अधिग्रहण. अधिग्रहणाने नागरिकत्व, अधिग्रहण ज्याला म्हणतो आपण बाय इनकॉर्पोरेशन. मित्रो, अक्षर खूप जास्त खराब येत आहे पण तुम्ही समजून घ्या. बाय इनकॉर्पोरेशन असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर भारतीय क्षेत्रात एखादा नवीन भाग, म्हणजे भारताने सिक्कीम हा भारत देश आहे, या भारताने सिक्कीमला जर स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतलं, जर या सिक्कीमला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतलं तर या देशातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांना कुठं जावं तर त्या नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळावं, यासाठी हे तरतूद केलेली आहे. कारण आणि इथं बघा, केंद्र सरकार स्वतः ठरवते की कोणाला नागरिकत्व, त्या देशातील जो प्रदेश आपण अक्वायर केला, जो प्रदेश आपण विजिट केला किंवा जो प्रदेश आपण आपल्या देशाशी जोडला, त्यातील कोणाला नागरिकत्व मिळावे या संबंधी केंद्र सरकार निर्णय घेते.
तेथील सर्व लोकांना नागरिकत्व द्यायचं की न द्यायचं हे सुद्धा तरतूद, हे सुद्धा बाबी केंद्र सरकार बघत असते. आता हे आपण 5 गोष्टी बघितल्या. आता पुढे नागरिकत्व समाप्त कसं होते? नागरिकत्व समाप्त. नागरिकत्व समाप्तीसाठी बघा की तो व्यक्ती, पहिली तरतूद काय की स्वेच्छेने, स्वखुशीने तो नागरिकत्व सोडतो. दुसरं काय की त्याचं समाप्ती होते, ज्याला आपण टर्मिनेशन म्हणतो. टर्मिनेशन म्हणजे हे काढून घेतलं जाते. आणि तिसरं त्याला वंचित केलं जाते, नागरिकत्वापासून वंचित केलं जाते. वंचित करणे म्हणजे ज्याला डेप्रिव्हेशन असं म्हणतात. काय म्हणतात? डेप्रिव्हेशन. मित्र, इंग्लिश मराठी दोन्ही टर्म ध्यानात ठेवा. तुम्ही ज्या वेळेला हिंदीतून पेपर द्यायला जाता, युपीएससीचा किंवा एसएससीचा किंवा कोणतेही केंद्र सरकारचे पेपर असतात, त्यावेळेला आपल्याला हिंदीत शब्द समजत नाही, मग आपण इंग्लिशचे शब्द ध्यानात ठेवून आपला अभ्यास त्या पद्धतीनं आपल्या सेंट्रलच्या परीक्षा सुद्धा कामाला येऊ शकतो. आता स्वेच्छेने नागरिकत्व जाणं म्हणजे काय? स्वेच्छेने नागरिकत्व जाणं म्हणजे की जर एखादा व्यक्ती त्याने स्वखुशीने इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर त्या व्यक्तीचं नागरिकत्व जाते आणि त्याच्यासोबतच त्या व्यक्तीचे जे नाबालिक आहेत, अज्ञान मुलं आहेत, त्यांचं सुद्धा नागरिकत्व जाते. आणि जर त्या व्यक्तीचे मुलं जर वयस्कर झाले, मोठे झाले, समजूतदार झाले, सज्ञान झाले, तर ते ठरवतील त्यांना भारताचं नागरिकत्व मिळवून, म्हणजे भारताचं नागरिकत्व त्यांनी घ्यावं किंवा न घ्यावं. पण ज्या वेळेला युद्ध सुरू असेल, युद्धजन्य परिस्थितीमध्ये सरकार यांना नागरिकत्व जाण्यासंबंधी विचार करू शकते. नागरिकत्व म्हणजे हे नागरिकत्व ते स्वेच्छेने सोडत आहे, त्यावर त्यांना सांगू शकते की युद्धजन्य परिस्थिती थांबेपर्यंत ते याच्यावर कुठल्याही प्रकारचा विचार करणार नाही केलं तरी त्यांच्यावर कंपल्सरी नाही सरकारवर, जर युद्धजन्य परिस्थिती आहे. बघा पुढे काय सांगतात. दुसरं नागरिकत्व कसं जाते? समाप्ती करणारे. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं, तर त्या व्यक्तीचं आपोआपच टर्मिनेट होते, म्हणजे संपून जाते. त्या व्यक्तीचं नागरिकत्व आपोआपच संपून जाते. कधी? की ज्या वेळेला त्या व्यक्तीने इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारलं. आता वंचितीकरण काय? डिप्रिव्हेशन काय? तर एखाद्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी आणि नॅशनलायझेशन म्हणजे देशीकरण या 2 पद्धतीने जर नागरिकत्व स्वीकारलं. बघा, एखाद्या व्यक्तीने जर रजिस्ट्रेशन म्हणजे पीआयओ व्यक्ती, नॅशनलायझेशन म्हणजे त्या व्यक्तीने जर 14 वर्ष भारतात राहून जर भारताचं नागरिकत्व स्वीकारलं, त्याच व्यक्तीचं वंचितीकरणाने नागरिकत्व जाऊ शकते. या ठिकाणी त्याचा काय आधार दिलेला आहे? वंचितीकरणाने कोणाचं नागरिकत्व जाते? तर वंचितीकरणाने नागरिकत्व का जाते? तर त्याने चुकीचे कागदपत्र देऊन, खोटे कागदपत्र देऊन, कागदपत्र कोणते दिले? खोटे कागदपत्र देऊन नागरिकत्व मिळवलं. त्याने शत्रू राष्ट्रांशी अवैधरित्या व्यापार केला. त्याने शत्रू राष्ट्राला माहिती पुरवली. जर त्याने संविधानाचा भंग केला किंवा जर नागरिकत्व मिळवलं, तिथून पासून नागरिकत्व मिळवलं, तो भारताचा नागरिक झाला आणि नागरिकत्व मिळवलं, तिथून पासून 5 वर्षाच्या आत जर त्याला 2 वर्षाची शिक्षा झाली बाहेर देशामध्ये, जर त्याला कोणत्याही देशामध्ये 2 वर्षाची शिक्षा झाली तर त्याचं भारतातलं नागरिकत्व समाप्त होते. आणि जर त्याने संविधानाचा भंग केला किंवा संविधानाचा निरादर केला, आदर केला नाही, किंवा त्यानं संविधानाचं जर संविधानाचे उल्लंघन केलंय, तर त्याला नागरिकत्व जाऊ शकते. आता हे जे नागरिकत्व सोडण्याच्या 3 पद्धती सांगितलेल्या आहेत, एक स्वेच्छेने, समाप्ती म्हणजे टर्मिनेशन, त्याने स्वतःने इतर देशाचं नागरिकत्व सोडलं तर आपोआपच त्याचं नागरिकत्व ह्या देशातून निघून जाते, आणि वंचितीकरण. आयोगाने वंचितीकरणावर 2 वेळा प्रश्न विचारलेले आहे की सगळ्यात पहिले तर ही तरतूद ध्यानात ठेवा की 5 वर्ष जर त्याने भारताचं नागरिकत्व स्वीकारलं आणि भारताचं नागरिकत्व स्वीकारल्यानंतर 5 वर्षामध्ये जर त्याला इतर कोणत्या देशामधून 2 वर्षाची शिक्षा झाली, कुठलाही देश होतो, कुठल्याही देशामध्ये जर 2 वर्षाची शिक्षा झाली असेल तर त्या व्यक्तीचं भारताचं नागरिकत्व जाते. याच्यावर आयोगाने ह्या
स्टेटमेंटवर आयोगाने 2 वेळा प्रश्न विचारलेले आहे. पण 2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये जर एखाद्या व्यक्तीला 2 वर्ष इतर देशामध्ये शिक्षा झाली असेल तरच, जर 1.5 वर्षाची झाली असेल, 1 वर्षाची झाली असेल तर नागरिकत्व जाणार नाही. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा शिल्लक जर शिक्षा झाली बाहेर देशामध्ये तरच त्याचं नागरिकत्व जाते. मित्रांनो, या ठिकाणी आपण ही जी संकल्पना होती की स्वेच्छेने नागरिकत्व समाप्तीने वंचितीकरणाने त्या व्यक्तीचं 1955च्या कायद्यानुसार नागरिकत्व कसं जाते हे आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. आता आपल्याला दुसरी गोष्ट माहित असली पाहिजे की ओव्हरसीज सिटीजन इंडिया, ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया ही काय तरतूद आहे आणि PIO ही काय तरतूद आहे. आपल्याला याची जास्त खोलात जायची गरज नाही आहे, पण तरी वेळ जास्त झाला, पण तरी थोडक्यामध्ये मी सांगतो की ज्या वेळेला 2002 मध्ये ही तरतूद झाली. कोणती तरतूद झाली तर 2002 ला PIO तरतूद झाली, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. 2000 ला एक समिती बसवली ज्याला LM सिंघवी, आपल्याला माहित आहे की LM सिंघवी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेसंबंधी त्याची समिती महत्वाची आहे. परत सिंघवी यांचं वैशिष्ट्य म्हणजे की आपल्या देशामध्ये आपण संविधान दिवस सुरू केला. संविधान दिवस 26 नोव्हेंबर या दिवशी सुरू केला. तो कधीपासून सुरू केला मित्र हे कमेंट मध्ये सांगा. तर हे जे सिंघवी आहेत यांच्या समितीने शिफारस केली होती की 26 नोव्हेंबरला संविधान दिवस पाळावा, तो साजरा केला जावा. तर LM सिंघवी, लक्ष्मण सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती की कोणाला भारताचं नागरिकत्व म्हणजे दुहेरी नागरिकत्वाची ही तरतूद नाही, पण भारताची ओरिजिनचे जे बाहेर लोक आहेत त्यांना भारतामध्ये काही जर आपण सूट दिली, जे लोक भारताच्या बाहेर राहतात, भारतीय नागरिक किंवा भारताचे ओरिजिन आहे, जे आपल्याला FDI फॉरेन रिझर्व्ह पाठवतात किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं योगदान आहे, जर अशा 16 देशातील, केवळ सुरुवातीला 16 देशांचा यामध्ये समावेश होता, जर 16 देशातील नागरिकांना जर आपण त्याच्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, चायना हे देश सोडले होते, जर यांना वगळून जर भारताचं नागरिकत्व दिलं तर त्यामुळे काही फायदा होऊ शकतो का, तर त्यासाठी ही तरतूद होती, ही PIO ची तरतूद होती. पण काय झालं 2005 ला परत एक आलं, त्याला म्हणतो आपण OCI, ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया. 2005 ला ही नवीन कन्सेप्ट आणल्या गेली. याला 2015 मध्ये ज्या वेळेला नवीन सरकार आलं 2015 ला त्यांनी हे म्हणजे हे जम्पलिंग होत होतं की ऍट अ टाइम दोन बाबी होत्या, 2 संकल्पना होत्या. OCI पण होतं नागरिकत्व आणि PIO पण होतं. OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया, की त्या लोकांसाठी ही तरतूद होती. तर ह्याला जोडण्यात आलं आणि त्याला OCI असं नाव देण्यात आलं. PIO ही संकल्पना 2015 ला रद्द केली. मित्रांनो, हे बघा, हे दोघंही जे नागरिक म्हणजे यांना भारतामध्ये काही सुविधा भेटतात, हे भारतातील जे लोक ओरिजिन आहेत त्यांची ही संकल्पना आहे, त्यांच्या बाबतीत ही संकल्पना आहे. यामुळे काय होतं की हे लोक भारताच्या बाहेर राहतात, पण इनडायरेक्टली भारताच्या विकासामध्ये, भारताच्या प्रगतीमध्ये यांचा हातभार असतो. हे जे OCI कार्ड आहे त्यासाठी काय तरतूद आहे की 26 जानेवारी 1950 नंतर भारतीय नागरिक बनण्या योग्य ते व्यक्ती असलं पाहिजे. 15 ऑगस्ट 1960 यांना आजीवन व्हिसा मिळतो. यांना काय सुविधा असतात, यांना आजीवन व्हिसा मिळतो OCI ला. त्यानंतर हे FRO फॉरेन रजिस्ट्रेशन जे ऑफिस असते त्या ठिकाणी यांना भारतामध्ये आल्यानंतर ते नोंद करण्याची गरज पडणार नाही. त्यांना गुंतवणूक व्यापारात सूट असते. त्यांना घरगुती जे कार्य असतात त्यामध्ये येणाऱ्यासारखी सूट असते. येणाऱ्या म्हणजे कोण, की जे लोक भारताचेच नागरिक आहेत पण काही शिक्षणासाठी किंवा मग काही कामधंद्यासाठी, आपल्याला माहिती आहे H1B व्हिसा अमेरिकेमध्ये किंवा इतर देशामध्ये काही ते कामासाठी किंवा इतर ते नागरिक भारताचेच असतात पण भारताच्या बाहेर जाऊन ते काम करतात, असे लोक जे असतात ते येणारे असतात. भारताचे नागरिक पण कामासाठी बाहेर गेलेले किंवा इतर काही बाब असू शकते त्यासाठी ते बाहेर गेले, ते येणारे असतात. त्यांना 5 वर्षापासून OCI भारतीय नागरिकत्व मिळू शकते. OCI कार्ड रद्द कधी होऊ शकते की चुकीच्या पद्धतीने त्याने कार्ड धारण केलं असेल, युद्ध काळात शत्रू देशाला मदत केली असेल, त्याला 5 वर्षात 2 वर्ष इतर देशामध्ये शिक्षा झाली असेल, त्याने संविधानाचा अनादर केला असेल, त्याच्यामुळे देशाची एकता अखंडता धोक्यात येत असेल, यामुळे वरील व्यक्तींचं काय म्हणू शकतो आपण त्याचं कार्ड हे रद्द होऊ शकते. OCI हे भारताचे नागरिक नाही आहेत मित्रांनो, सगळ्यात पहिले ध्यानात ठेवा, हे दुहेरी नागरिकत्व अशी संकल्पना आहे, पण भारताचे ते नागरिकत्व असतात केवळ भारतीय ओरिजिनचे असल्यामुळे
ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असल्यामुळे त्यांना भारतामध्ये काही सुविधा देण्यात आलेल्या असतात, ही ती सुविधा आहे. मित्रो, आता आपण ह्या गोष्टी थोडक्यात बघितलेल्या आहे.